मॉन्सून दाखल झाल्याशिवाय पेरण्या करू नका, हवामान खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन। मॉन्सूनचा गोव्यात मुक्काम। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रविवारी झालेल्या अपघातामुळे आजही वाहतुकीचा खोळंबा। अमृतांजन पुलाजवळ सिमेंट मिक्सर हटवण्यास अजूनही यश नाही। जलयुक्त शिवार योजनेवरून भाजप शिवसेनेत कुस्ती। भाजपनं आमची योजना ढापली, शिवसेनेचा आरोप। औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवारच्या कार्यक्रमातील लाईट्सचा नेते मंडळींना त्रास। आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडेंचे डोळे सुजले। हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डला झापलं, एक दृश्य आणि काही शिव्या वगळता उडता पंजाबच्या प्रदर्शनाला परवानगी। नाशकात विनाअनुदानित शाळेतले शिक्षक आक्रमक, विभागीय कार्यालयासमोर केलं अर्धनग्न अवस्थेत आंदोलन। नागपुरात दुहेरी हत्याकांडामुळे संतप्त जमावाची पोलीस ठाण्यावर धडक। पोलिसांचा लाठीचार्ज, हत्याकांडातल्या 2 आरोपींना अटक। सनातनच्या तावडे अकोलकरला उभारायची होती 15,000 कट्टर हिंदुत्ववाद्यांची फौज। दोघांमधल्या ईमेलमधली धक्कादायक माहिती। ठाण्यात धिंड प्रकरणी तक्रारदार महिलेला कोठडीत डांबणारी पोलीस अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात। जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका। पिंपरी चिंचवडमध्ये महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल। ट्रान्सफॉर्मरमुळे लागलेल्या आगीत उपट बनसोडेंचा झाला मृत्यू। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी मयांक भागवत, तुम्ही पाहताय लक्षवेधी। लक्षवेधीमध्ये आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करायची आहे, ती म्हणजे कैरानाच्या मुद्द्यावर। उत्तर प्रदेशामधलं कैराना हे मुस्लिम बहुल असा परिसर, या ठिकाणचे हिंदू पलायन करतायत असा दावा भाजपकडून केला गेला। भाजपच्या खासदारांनी आपला दावा बळकट करण्यासाठी जवळपास 346 कुटुंबांची एक लिस्ट जारी केली, ज्या कुटुंबांनी गेल्या 3 ते 4 वर्षात कैराना सोडून भारतातल्या इतरत्र भागामध्ये पलायन केलंय। कारण त्यांनी असं सांगितलं की मुस्लिम बहुल भाग असल्या कारणामुळे या ठिकाणचे हिंदू हे भीतीच्या सावटाखाली आहेत आणि त्याच भीतीपोटी हिंदू आता पलायन करतायत। त्यामुळे सैरानाचा थेट त्यांनी कैरानाचा या ठिकाणी काश्मीरशी कनेक्शन लावलेलं आहे। मात्र याच मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर काही खास या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। गणेश सोवणी आपल्यासोबत आहेत, भाजपच्या लीगल सेलचे आहेत। सतीश कोचरेकर सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत। त्याचसोबत अबू आझमी सपाचे आमदार आपल्यासोबत असणार आहेत। हरीश रोगे आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। त्याचसोबत आमचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे देखील आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। मात्र या संपूर्ण मुद्द्यांना चर्चा करण्याच्या आधी काय महत्त्वाच्या खास मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे ते आपण पाहणार आहोत आणि नंतर ही चर्चा सुरू करणार आहोत। कैरानातील हिंदूंचं पलायन हा धार्मिक वाद आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी चर्चेला जायचा। हिंदू मतांसाठी भाजप राजकारण करतंय का? यूपीतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कैराना वाद हा मुद्दामून उकरून काढला जातोय का? आणि चौथा प्रश्न, हिंदूंच्या हक्कांबाबत बोलणं हे प्रतिगामित्व का मानलं जातं? तर या 4 मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे। मात्र तुम्ही तुमचा कौल देखील आमच्या ट्विटर अकाउंटवरती नोंदवू शकता। प्रश्न काय आहे तो तुम्ही आमच्या ट्विटर अकाउंटचा पहा। हिंदूंच्या हक्कांबाबत बोलणं म्हणजे प्रतिगामित्व मानलं जातं का, हा आजचा प्रश्न आहे। कारण मुसलमानांच्या हक्कांबद्दल
बोलल्यानंतर देशामध्ये काहूर माजतो. मात्र हिंदूंच्या हक्कांचं काय? आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी भाजपकडे जाणार आहे, कारण भाजपने हा आरोप केलेला आहे कैरानाचा आणि त्यांनी हा थेट काश्मीरशी कनेक्शन केलंय. गणेश सोनी, तुमच्या पक्षाच्या खासदारांनी हा आरोप केला की कैरानामधले लोक भयभीत होऊन पलायन करतायत आणि भयभीत होत आहेत कारण त्या ठिकाणी मुस्लिमांचा जो एक बहुल लोकसंख्या आहे त्यांच्या भीतीमुळे कुठेतरी लोक सोडतायत. कैरानाचा जो काही प्रश्न आहे तो खास करून 2014 सालापासून उजेडामध्ये आलेला आहे. एक मुकीम काला नावाचा जो एक तिथला गँगस्टर आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ड्रेडेड गँगस्टर असं म्हणता येईल, तो आज जेलमध्ये आहे आणि तो जेलमध्ये असून देखील आज तो त्याचं राज्य चालवतो, त्याची हुकूमत चालवतो. या एका गोष्टीवरून जेल प्रशासन हे त्याच्याशी किती निगडीत आहे की त्याच्या हँड इन ग्लोव्समध्ये आहे हे आपल्याला दिसतं. आणि जर जेलमधनं तो आज खंडणीचे त्याचे फोन जात असतील गेली 2 वर्ष, 10 लाखाची तो मागणी करतो, काही लोकांवरती अत्याचार होतात, त्यांना पलायन करायला लागतं जे त्याची खंडणीची मागण्याची पूर्तता करू शकत नाहीत. याच्यावरून स्थानिक प्रशासन, जेल प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि ह्या सर्वांची याच्यामध्ये लीग आपल्याला असे दिसते. त्यामुळे ह्या मुद्द्यावरती जर 346 कुटुंब, प्रत्येक कुटुंबामध्ये जर 4 किंवा 5 आपण जर लोक धरले तर 1200 ते 1400 लोक गेल्या 2 वर्षामध्ये या एका छोट्याशा गावामध्ये जर विस्थापित होत असतील आणि जर हरियाणा, रोहतक वगैरे आजूबाजूच्या परिसरात जात असतील तर अतिशय हा चिंतेचा विषय आहे. याच्यामध्ये राजकारण करण्याचा कुठलाही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. पण या ठिकाणी गणेश सोनी, राजकारण केलं जात आहे कारण उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीच्या आधी हा प्रश्न उपस्थित केला जातो. आपण अबू आझमींकडे जाऊया. अबू आझमीजी, तुमच्यावरती आरोप आहे कारण तुमचं सरकार त्या ठिकाणी आहे. गेले 2 वर्षामध्ये हा प्रामुख्याने मुद्दा जो आहे कैरानामधल्या लोकांच्या पलायनाचा आणि खास करून हिंदू लोकांच्या पलायनाचा तुमच्या सरकारवरती आरोप होतोय की तुमचं सरकार जे आहे ते मायनॉरिटीसाठी जे आहे ते नेहमी पुढे येतं, मात्र हिंदूंचं पलायन त्या ठिकाणी होते. मात्र तुमच्या सरकारने या संपूर्ण प्रकरणाकडे गेले 2 वर्षामध्ये लक्षच दिलं नाहीये. मेरी सरकार का जो मुखिया है वो हिंदू मुसलमान नहीं है, हिंदू है, जिसका नाम है मुलायम सिंह यादव. मुलायम सिंह यादव रोज सुबह को हनुमान की पूजा करने वाला आदमी, वो आदमी हिंदू मुस्लिम में कोई अंतर नहीं समझता है. उत्तर प्रदेश में जो कुछ हो रहा है ये बिल्कुल सिर्फ और सिर्फ राजनीति हो रही है. बीजेपी के लोग सिर्फ और सिर्फ वोटों का ध्रुवीकरण करके, हिंदू वोटों को इकट्ठा करके जीतने के लिए ऐसी बातें करके पूरे देश में एक माहौल खराब कर रहे हैं. वहां का हिंदू और मुसलमान एक साथ रहता है. कैराना का प्रधान ने वहां पर जब ये बात आई तो प्रधान ने वहां पर बुलाया, पूरी पंचायत बुलाया हिंदू और मुसलमानों की, और पूछा कि भाई यहां से कोई हिंदू भाई गया है क्या डर के मारे? बात बिल्कुल नहीं, यहां से एक हिंदू नहीं गया है. जिन हिंदुओं का नाम इन्होंने दिया है लिस्ट के अंदर कि ये लोग यहां से चले गए हैं, यहां से डर के मारे, मुसलमानों के डर से निकल गए इधर से, वो हिंदू लोग भी वहां मौजूद है. उन्होंने स्टेटमेंट दिया कि हम लोग अपना घर ट्रांसफर करके, यहां से कोई वहां गया, कोई वहां रहता है, कोई दिन में काम करने ताला बंद करके शहर में चला जाता है, रात को आता है. और देखिए ये बात सही है कि गुंडागर्दी, हफ्ता वसूली हो रही है, वहीं नहीं हो रही है, देश में बंबई में हो रही है. बहुत सारे गुंडे जेल में बंद हैं और वो हफ्ता वसूली कर रहे हैं. तो मुस्लिम गुंडा, मुस्लिम गैंगस्टर मुसलमान से भी पैसा लेता है, हिंदू से भी मांगता है, हिंदू गैंगस्टर हिंदू से भी मांगता है, मुसलमान से भी मांगता है. ये एक आप ये कह सकते हैं कि वहां पर खंडनी वसूली जा रही होगी, उसका लोगों को कुछ भय हो सकता है. पर हिंदू और मुस्लिम के झगड़े की वजह से एक आदमी भी नहीं गया है. मैं आपको नाम बताता हूं. देखिए मैंने उसका सर्वे किया है. उन्होंने कहा एक मदन लाल की हत्या हुई. मदन लाल की हत्या 20 साल पहले हुई है. सत्य प्रकाश जैन की हत्या हुई, यह हत्या 1991 में हुई है. यशवंत वर्मा का नाम दिया है, 20 साल पहले वो मारे गए. श्री चंद्र 1991 में मारे गए. सुबोध जैन 2009 में मारे गए. सुशील मार्ग 2000 में मारे गए. और इनको मारने वाला भी हिंदू ही है, मुसलमान नहीं है. हिंदू और हिंदू की जंग, ये सब जो है क्राइम है, झगड़ा है. 20 साल 25 साल के आदमी को लाकर आप कहेंगे इसको मार दिया गया, ये बिल्कुल सही है. ये बिल्कुल गलत बात है कि वहां पर कोई हिंदू पलायन कर रहा है. देखिए मैं भी यूपी का रहने वाला हूं. एक बार सुनिए आप, आज मुंबई शहर में आप अगर दहिसर से कोलाबा तक आएंगे तो कई लाख उत्तर प्रदेश के लोग यहां पर हैं. मेरे घर में ताला बंद है गांव के अंदर. मैंने प्लान क्यों किया है? मैंने प्लान किया मुंबई में आकर रोजी रोटी कमाने के लिए. मला या ठिकाणी हेमंत देसाई सर तुम्हाला चर्चेमध्ये आणायचं आहे, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं भाजप असं म्हणतं की याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, मात्र कुठेतरी एक अजेंडा तुम्हाला दिसतोय का या संपूर्ण प्रकरणामध्ये की 2017च्या ज्या युपीच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी हा मुद्दा कैरानाचा जो आहे तो उकरून काढला जातोय? कारण समाजवादी पक्षाने थेट आरोप लावलेला आहे. मला भाजपकडे जायचं, पण आधी तुमचं उत्तर.
पक्ष पद्धतशीरपणे राजकारण करत आहेत आणि मुखवटा असा की आम्ही राजकारण अजिबात करत नाही आहे आणि आम्ही देशाच्या विकासाचं राजकारण करतो आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये आता अबू आझमी काही सांगतील, कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. अनेक केसेस सांगता येईल की ज्याच्यामध्ये आमदार खासदारांची सुद्धा गुंडगिरी समोर आलेली आहे. आत्ता जो मथुराचा जो प्रकार झाला तिथे इतके दिवस म्हणजे आज अखिलेश सिंग यांची एका चॅनलने मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे तेव्हा ते कुटुंबियांना काही भेटायला गेले होते आणि आम्ही हे करू ते करू मदत करू असं सांगितलं. पण मथुरेच्या बाबतीत अनेक पोलिसांनी रिपोर्ट्स दिलेले होते, त्याच्याकडे सरसकट दुर्लक्ष का केलं याच्यावरती त्यांना स्पष्ट उत्तर सांगता आलं नाही. असे अनेक प्रसंग सांगता येईल. आता ही जी गोष्ट आहे कैरानाच्या बाबतीत, तर कैराना हा एक म्हणजे जसं एक छोट्याशा गावामधनं स्थलांतर झालं तर त्याचा नॅशनल इश्यू कसा बनवावा आणि त्याच्यामध्ये धार्मिक कन्सॉलिडेशन कशा प्रकारे करावं हे भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा शिकण्यासारखं आणि याच्यामध्ये समाजवादी पक्षाचाही फायदा आहे, कारण समाजवादी पक्षाला मुस्लिमांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळालेला आहे. बरोबर. आता जो सर्व्हे जो घेतला या संबंधी जो आकडेवारी मी आत्ता जे 345-50 कुटुंबांची गोष्ट सांगतायत ते 345-50 कुटुंबापैकी काही जण हे अनेक वर्षापूर्वी तिथे निघून गेले होते की रोजगार नोकरी व्यवसायासाठी निघून गेलेले होते आणि काही जण मी बोगस आकडेवारी सांगितली. जी आकडेवारी जी माहिती जे सांगतात हुकुम सिंग, हा हुकुम सिंग हे गेल्या मुजफ्फरनगरच्या दंगलीमधले एक आरोपी होते. तेव्हा त्यांच्या सांगण्यावरती किती विश्वास ठेवावा. अमित शहाने या गोष्टीचा उल्लेख केला आणि पुन्हा गोष्ट करायची की आम्ही विकासाची गोष्ट करतो. म्हणजे नुसत्या विकासावरती भारतीय जनता पक्षाला तिथे मतं बरोबर, म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेवर येण्यासाठी मतांचं त्यांना consolidation करते का? विकास प्लस धर्म या दोघांची मी मोठ बांधणी गणेश सोनींकडे जातो. गणेश सोनीजी, तुमच्यावरती थेट आरोप होतोय की मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा संपूर्ण मुद्दा जो आहे कैरानाचा हा भाजपकडून उकरून काढला जातोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. फक्त देसाईजींना माझं एवढंच सांगणं आहे की जेव्हा हुकुम सिंग आणि त्यांचे कार्यकर्ते जेव्हा सर्वेसाठी गेले तेव्हा विविध गल्ल्या आहेत, गल्ली आहेत, बोळ आहेत, रस्ते आहेत, तिथे इतकी घरं इंग्लिशमध्ये सांगायचं तर डेझर्टेड आहेत, सोडून गेलेली आहेत की नेमका कोण इथे राहत होता आणि कधीपासून गेलेला आहे, कोणाकोणावर कसल्या तऱ्हेचे अत्याचार झालेले आहेत याची आकडेवारी घेण्यासाठी किंवा फॅक्ट फाइंडिंग करण्यासाठी सुद्धा कोणी लोक उपलब्ध नाहीत, तिथे राहू शकत नाही, एवढी त्यांना जीवाची तिथे भीती आहे. त्यामुळे हा जो आकडा आलेला आहे 346 हा ढोबळ मनाने आकडेवारी आलेली आहे. आणि जोपर्यंत ही जी विस्थापित झालेली मंडळी समजा रोहटकमध्ये असतील किंवा हरियाणाच्या आजूबाजूच्या अगलबगलमध्ये कुठे असतील तिथे जोपर्यंत जाऊन त्यांच्या मुलाखती किंवा त्यांचे अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात काय घडलं गेल्या 2-3 वर्षामध्ये, खास करून या हाकीम काला जो जेलमध्ये गेला त्याच्यानंतर, तेव्हाच या गोष्टीवरती प्रकाश पडू शकेल. त्यामुळे याच्यामध्ये मतांचं राजकारण आता योगायोग आहे की पुढच्या वर्षी निवडणूक आहे. निलेश जी तुमच्याकडे येतो. आपण जर पाहिलं मुझफ्फरपूरचा या ठिकाणी जो आहे तो उल्लेख आला. मुझफ्फरपूरमध्ये जेव्हा एका अल्पसंख्याकांवरती हल्ले झाले होते तेव्हा अचानक जे आहे ते देशभरात असं म्हणण्यात आलं की आता असहिष्णुता या देशात आहे, मात्र या ठिकाणी हिंदूंचं पलायन होत आहे, हा मुद्दा देखील गंभीर आहे. अशा वेळेला आपण जर हिंदूंच्या हक्कांबद्दल बोललो, त्यांच्या जर राईट्स बद्दल बोललो तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मग चूक ती काय? हिंदूंच्या राईट बद्दल कोणी बोलायचं नाही आणि जर बोललं तर तुम्ही प्रतिगामित्व आहात असं यात एक म्हणता येतं. नाही, मुख्यतः हिंदूंच्या हक्कांबाबत बोलायला हरकत काहीच नाही आणि ते जर बोलत असो तर त्याला प्रतिगामी ठरवणं किंवा असहिष्णू ठरवणं हेही अयोग्य नाही. पण हा जो मुद्दा मुख्यतः कैराना असा येतोय, कैरानात काय घडतंय याची जर आपण काही प्रतिक्रिया ऐकल्या तर अनेक जी नावं 346 आहेत त्यातल्या अनेकांनी सांगितलं आहे की आम्ही कामधंद्यानिमित्त किंवा ज्या स्वरूपाचं एक्स्टॉर्शन तिथल्या अंडरवर्ल्डकडून होत होतं त्यामुळे कंटाळून म्हणून दिल्ली किंवा आसपासच्या राज्यांमध्ये स्थलांतरित झालेलो आहे. स्थलांतरित झालेली कुटुंब कोण आहेत तर ती व्यापारी कुटुंबांशी संबंधित अशी कुटुंब आहेत ज्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात होती. मात्र भाजपच्या ज्या संमेलनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यामागचं कारण काय तर 2017च्या पहिल्या टप्प्यामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश या 2 प्रमुख राज्यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. भाजपचं आसाममधल्या निवडणुकीतलं यश हे मुख्यतः मतांच्या ध्रुवीकरणावर आधारलेलं होतं. जे यश आहे ते ध्रुवीकरणानं मिळतं हा फॉर्म्युला आता भाजपला नीट गवसला आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला प्रचाराचं उत्तर प्रदेश प्रचाराचं नारळ हे मुख्यतः या संमेलनाच्या माध्यमातून फोडलं जाणार होतं त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित करून आजपासूनच मतांचं ध्रुवीकरण करण्याला भाजपनं सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जर हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं नाही तर देशातलं सर्वात मोठं राज्य, मोदी सरकारसाठी सर्वात प्रतिष्ठेचं राज्य असं उत्तर प्रदेश हे जिंकणं किंवा
आहे त्या नंबर्सपैकी नंबर्स वाढवणं हे भाजपला शक्य होणार नाही आणि म्हणून भाजपनं ही खेळी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यात जसं हेमंत देसाई सर म्हटले, सपाचाही फायदा आहे, भाजपचाही फायदा आहे. नुकसान आहे ते काँग्रेसचं, कारण काँग्रेसला या ठिकाणी जी मुस्लिम मतं काँग्रेसकडे जातात तीही मिळणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होईल जर थेटपणे मतांचं ध्रुवीकरण झालं. थेटपणे मतांचं ध्रुवीकरण होणार आहे. काँग्रेसकडे जाऊया आपण. हरीश रोगेजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ज्या प्रकारे भाजपकडून हा मुद्दा जो आहे तो राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला, दुसऱ्या बाजूला एसपीनी त्यांचा दावा पुढे केलेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजप ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. मुसलमानांची मतं किंवा अल्पसंख्याकांच्या मतावरती जे आहे ते काँग्रेस गेले कित्येक वर्ष राजकारण करत आहे. अशा पद्धतीमध्ये ह्या परिस्थितीचा तुमची प्रतिक्रिया कशी आहे या परिस्थितीमध्ये? कारण भाजप आणि एसपी ज्या प्रकारे इथे समोर येत आहे की आपापल्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्ष हा कधीही विकासाच्या वरती राजकारण करत नाही. त्यांचं जे राजकारण असतं ते जाती आणि धर्म यांचं एकत्रीकरण किंवा ज्याला आपण पोलरायझेशन म्हणतो ते पोलरायझेशन करूनच त्यांना राजकीय लढाई लढायची असते. एकच मी आपल्याला उदाहरण देईन की ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या पार्श्वभूमीवरती काही दिवस अगोदर मुझफ्फरनगरमध्ये अशाच प्रकारची दंगल झाली आणि त्या दंगलीचा असा त्यांनी फायदा करून घेतला की त्या दंगलीमधले जे कोणी गुन्हेगार होते त्यांचासुद्धा सत्कार माननीय नरेंद्र मोदी जे आताचे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कारसुद्धा करण्यामध्ये आला. म्हणजे ज्या लोकांनी दंगल घडवून आणलेली होती त्यांचा जाहीर सत्कार. आजच एक साधारणपणे रिपोर्ट आलेला आहे की दिल्लीच्या पोलिसांचा की 1992 सालामध्ये ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली गेली त्याच्यानंतर 2002मध्ये ज्या वेळेला गोधरा कांड झालं, आता ह्या सगळ्याचा परिपाक असा झाला की त्या मुसलमानांमधला जो तरुण होता त्याची डोकी भडकली आणि तो दहशतवादाकडे ओढला गेला. मी एकच आपल्याला सांगेन की भारतीय जनता पक्षाकडे कुठल्याही प्रकारचा एक विचार नाही आहे किंवा कार्यक्रम नाही आहे आणि म्हणून ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचे भावनात्मक प्रश्न, कधीतरी राम मंदिराचा प्रश्न, कधीतरी गायीचा प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न लोकांच्या समोर आणायचे आणि लोकांचं ध्रुवीकरण करायचं आणि जास्तीत जास्त जो हिंदू आहे तो हिंदू आपल्या बाजूला कसा येईल अशा प्रकारचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आणि एक मी सांगतो, आज त्यांचं टायमिंग बघा ना, आज 2 दिवसासाठी त्यांची उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबादमध्ये कार्यकारिणीची बैठक चाललेली आहे. हे जे प्रकरण चाललेलं आहे, आता आझमीने सांगितलं की अनेक वर्षांपासून या ठिकाणी जे आहे ते काही जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा ज्यांना गुंड म्हणतो ते जेलमध्ये आहेत किंवा जेलमधून सुद्धा त्यांची यंत्रणा चालू असते आणि ते खंडणी वगैरे वसूल करत असतात आणि या खंडणी वसुलीमुळे ते बाहेर त्या ठिकाणी काही मंडळी जे काय ते व्यापारी वगैरे मंडळी ते स्थलांतर करत असतात. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा त्याला रंग देण्याचं काम, आणि मी म्हणतो की 2-3 वर्षापासून जर चाललेला आहे हा प्रकार, तर मग 2 वर्षापूर्वी ह्या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्या 2 वर्षांमध्ये त्यांना कधी जाग आली नाही की त्या ठिकाणी कैरानामध्ये अशा प्रकारचं कृत्य होत आहे. ते थांबवण्याच्या दृष्टीने त्याने कधी सरकारला सुद्धा सांगितलं नाही की बाबा तुमच्या राज्यामध्ये असा प्रकार घडतोय, दुसरं काश्मीर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे जे आहे ते त्यावेळेला त्यांना सुचलं नाही. आता पुढच्या वर्षी या ठिकाणी निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवरती आता ह्यांना सुचलेली अक्कल म्हणण्यापेक्षा लोकांमध्ये समाजामध्ये आग लावून मतं मिळवण्याचा आमचा धंदा आपण गणेश सोनींकडे याचं उत्तर घेऊया. आत्ताच तुमचं टायमिंग जे आहे ते कैरानाच्या मुद्द्याचं काय आलं? राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती, त्या बैठकीमध्येच कैरानाचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला? गेले 2 वर्षांपासून तुम्ही म्हणताय की तिकडे पलायन होत आहे, मग आत्ताच तुम्ही मुद्दा का उपस्थित केला? एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ज्या विस्थापनाच्या ज्या काही घटना आहेत ह्या प्रामुख्याने या चालू वर्षी आणि खास करून गेल्या 2 ते 3 महिन्यात प्रामुख्याने नजरेस आलेल्या आहेत आणि याच्यानंतर 6-7 महिन्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची जी निवडणूक होणार आहे हा केवळ योगायोग आहे. आणि जेव्हा कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचं जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होतं राष्ट्रीय समितीचं कार्यकारिणीचं, तेव्हा त्या पक्षाचे त्या राज्यांमधले सदस्य स्वाभाविकपणे त्यांच्या पक्षाध्यक्ष आणि इतर मंडळींसमोर हा मुद्दा मांडणारच की इथे कुठल्याही तऱ्हेची लोकशाही नाही आहे, एका विशिष्ट घराण्याचं सातत्याने इथे ते सरकार आहे. आणि अखिलेश सरकारच्या बाबतीत म्हणायचं झालं की खुद्द त्यांचे पिताश्री मुलायम सिंगजी म्हणतात की माझा मुलगा वीक आहे, माझा मुलगा दुर्बल आहे आणि अधिकारी मंडळी त्याचं ऐकत नाहीत
आणि जर तुम्ही संपूर्ण प्रशासन तर त्यांचं पाहिलं, मंत्रिमंडळ पाहिलं, अधिकाऱ्यांच्या नेमणुका पाहिल्या, तर संपूर्ण परिवारामधल्या ते अत्यंत अकार्यक्षम अशा मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या त्यांच्याकडे नेमणुका झाल्या ज्या अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की अखिलेश सरकार गेले 4 वर्ष अस्तित्वात आहे 12 पासून, आणि याच्या अगोदर मायावतींचं सरकार 4 वर्ष अस्तित्वात होतं, आणि परमानंदांचं 1950च्या दशकामध्ये 5 वर्ष पूर्ण सरकार झालेलं आहे. गेल्या आपण 35 वर्षाचा इतिहास पाहिला तर उत्तर प्रदेशामध्ये कुठलंही सरकार 5 वर्षाचा कारभार पूर्ण करू शकलेलं नाही. बरोबर. आणि आता जर आपण पाहिलं तर केवळ 6-7 महिन्यानंतर निवडणुका आहेत, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, तेव्हा तिथले स्वाभाविक आहे की तिथली मंडळी ह्या पक्षांच्या श्रेष्ठीपुढे हा विचार मांडणारच की गेल्या 2 वर्षामध्ये असं अनुभवते या संबंधात आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे. आणि दिल्ली राजकारण नाही, कुठलंही त्याचं राजकारण असं केवळ योगायोग आहे. योगायोग. आपण अबू आझमींकडे जाऊया. मी तुमच्याकडे येतो सर, मात्र अबू आझमींकडे या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, हा केवळ योगायोग आहे की त्या ठिकाणी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी होती आणि कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित आला. आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की अखिलेश सरकार जे आहे ते कार्यक्षम सरकार नाही, लॉ अँड ऑर्डर अखिलेश सरकार सांभाळू शकत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते लोक पलायन करतायत. मैं आपको बोल रहा हूं, मैं कोई राजनीति नहीं कर रहा हूं, सच बोल रहा हूं. मुझे महाराष्ट्र की असेंबली के मंत्री लोग जो बीजेपी के हैं, उन्होंने मुझे एक नहीं 10 मंत्री ने बोला कि अबू भाई अखिलेश सरकार इतना अच्छा काम कर रही है डेवलपमेंट का कि उत्तर प्रदेश में दोबारा उसे आने से कोई रोक नहीं सकता, और ये ऐसी बात कर रहे हैं. देखिए, मैं इनसे पूछना चाहता हूं कि आप बताओ कि जब मुजफ्फरनगर में झगड़ा हुआ था तो वहां पर इन लोगों ने, बीजेपी के लोगों ने एक वीडियो वायरल किया था, जिस वीडियो के वायरल करने से झगड़ा हुआ था. 70,000 मुसलमानों ने गांव से प्लान किया. 15,000 मुसलमान आज भी गांव में नहीं गए हैं, आज भी वो लोग वहां पे बैठे हुए मुजफ्फरनगर में, और आपने कभी चिंता नहीं किया उनकी. वो लोग वही कह रहे हैं. अब आपको 345 परिवार नजर आ रहा है, जबकि वो परिवार कह रहा है हम कहीं गए ही नहीं है. आप झूठ का पलंदा खड़ा कर रहे हो और आप कहते हो कि लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब अगर अच्छी है तो उन परिवार वालों को, मुसलमानों को क्यों नहीं बसाते वहां पर. मैं इनसे पूछूं कि आज कश्मीर के अंदर आप कह रहे हैं कि हम कश्मीर में पंडितों को बसा देंगे, नरेंद्र मोदी जी की सरकार है, आप कश्मीर को क्यों वहां बिठा देते. लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन देश में चारों तरफ ऐसी चल रही है. कश्मीरी पंडितों को आज भी नरेंद्र मोदी जी जम्मू एंड कश्मीर में बिठाने के पोजीशन में नहीं है. वही हालत मुजफ्फरनगर में है कि मुसलमान जहां कम गांव में 10-15 हैं, वहां पर जाएंगे तो वहां के लोग उनको मारते हैं. जब तक आपसी दोस्ती नहीं होगी, भाईचारगी नहीं होगी, नहीं रह सकते वहां पर. ये जबरदस्ती का इस तरह की झूठी कहानी ला करके हिंदू भाइयों के बीच में मुसलमानों के लिए नफरत पैदा करके ये हिंदू वोटों को इकट्ठा करना चाहते हैं. आज इनके चाहने वाले मारवाड़ी भाई लोग क्या कह रहे हैं, एक ही भूल कमल का फूल. इनकी जमीन खसक रही है. जो इनके पक्के वोटर हैं वो लोग इनसे नाराज हो रहे हैं. आज पूरे कारोबार देश का मटिया मेल हो गया है. नरेंद्र मोदी जी 40 देशों में जाकर कहते हैं कि ह्यूमन राइट का हमारे यहां बहुत जबरदस्त हम देखभाल कर रहे हैं. क्या ह्यूमन राइट हो यहां पर इनका एमपी जाकर भाषण करता है आदित्यनाथ जी कि जब तक मुसलमानों के मस्जिद से हर हर महादेव का नारा नहीं गूंजेगा वहां तक हम लोग चुपचाप नहीं बैठेंगे, हर मस्जिद के अंदर मूर्ति रखेंगे. ये क्या है, ये देश चलाने वाले लोगों का काम है. ये गुंडे लोगों का काम. धार्मिक रंग दिला जातोय का? मला हेमंत देसाई यांच्याकडे तुमच्याकडे तो हेमंत देसाई यांचं उत्तर बघूया. हेमंत देसाई, ज्या प्रकारे आता भाजप आणि एसपी या ठिकाणी जे आहे ते आपले दावे ठेवतात समोरासमोर, तुम्हाला असं वाटतं या संपूर्ण प्रकरणाला जो आहे ते धार्मिक रंग जो आहे तो एका विशिष्ट मुद्द्यासाठी दिला जातोय? पद्धतशीरपणे दिला जातो आणि फक्त हे भारतीय जनता पक्ष करते असं नाही, समाजवादी पार्टीसुद्धा व्यवस्थितपं धर्माचं राजकारण करते. त्यामुळे ते समाजवादी आहेत म्हणून पुरोगामी आहेत असं मानायचं बिलकुल कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता अखलाकच्या बाबत जे काही रिपोर्ट आले CBIचा, तर त्या CBIच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की त्यांनी बीफ खाल्लं होतं. आता हा मुद्दासुद्धा भारतीय जनता पक्ष राजकारणाचा नक्की निवडणुकीमध्ये करेल. एका त्यांच्या साध्वीने आता अलीकडे अशी धमकी दिली की हा भारत आम्ही मुस्लिम मुक्त करणार, अशा प्रकारचं सरळ जर वक्तव्य करणार कोणी असेल तर त्याच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काहीतरी ठोस कारवाई राज्य सरकारने तर केंद्र सरकारने करायला पाहिजे, ते होत नाही. दुसरं म्हणजे आत्ता जे गणेश सोनी जे म्हणत आहेत की आम्हाला काही याचं काही राजकारण करायचं नाही आहे, तर माझं असं म्हणणं आहे की हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तिथे जाट आंदोलनामध्ये महिलांवरती अत्याचार झाले,
मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार झाले, घरादारांची मोडतोड झाली आणि आता ते जी दुकानं पुन्हा उभी करतायत ते व्यापारी अत्यंत घाबरलेले आहेत. जे ज्यात नाही आहेत त्यांना असं वाटतं की आपण दुकान उभं केलं की पुन्हा ते आडवं केलं जाईल, एवढी दहशत आहे. तर हरियाणामध्ये संपूर्ण अशा प्रकारचा कोणी प्रचार केला आहे का आत्तापर्यंत की हरियाणामध्ये संपूर्ण दहशत आहे आणि तिथे जाणं पाय ठेवणं मुश्किल आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षाने असं केलेलं नाही आहे, हे त्यांच्यावरती केलेली कृपा म्हणावं. तेव्हा भारतीय जनता पक्षाने एका भागातलं ते जर तिथे दहशत असेल तर ती मोडून काढली पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे. पण ती मुस्लिमांनी दहशत पसरवली आहे असं म्हणणं चुकीचं आहे. काही गुंडांची दहशत आहे ती, अशा प्रकारचा प्रचार केला तर समजू शकतो. आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने दबाव आणा राज्य सरकारवरती, तसं करायचं नाही आहे. कारण तिथे अशा प्रकारचा धर्माचा मुद्दा करूनच आपला वोट्स बेस वाढू शकतो, नाही तर आपल्याला ते राज्य आपल्या हातात येणार आहे. उत्तर प्रदेश जर हातात आलं नाही तर 2019च्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळी जसे 71 प्लस अपना दलाचे 2 असे 73 जागा मिळाल्या, तशा जागा मिळणार नाहीत. आणि एवढ्या प्रमाणे जे बहुमत आहे ते आपल्याला मिळणार नाही, भारतीय जनता पक्षाची भीती आहे. कारण लाट असते ती सातत्याने टिकत नाही, कधीतरी ती ओसरते, कमी होते. हे भाजपला माहिती असल्यामुळे पद्धतशीरपणे हे राजकारण केलं जातं. पद्धतशीरपणे राजकारण केलं जाते. मला हरीश रोके तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण जर बऱ्याच वेळेला असा आरोप होतो की कैराना जे आहे ते काश्मीरच्या धर्तीवरती कुठेतरी बनत चाललंय काय, कैराना काश्मीर बनतंय का. मात्र काश्मीरी पंडितांचा एक नेहमी मुद्दा या ठिकाणी घेतला जातो. मुझफ्फरपूरचा जेव्हा दंगा झाला किंवा त्या ठिकाणी जेव्हा दंगल झाली तेव्हा काँग्रेस जी आहे ती अल्पसंख्याकांच्या बाजूने उभी राहिली. मात्र आता कैरानाच्या मुद्द्यावरती तुम्ही भाजपवरती टीका करताय. या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी व्हावी अशी जी आहे ती काँग्रेस का भूमिका घेत नाही, की जे काही आरोप केले जात आहेत, जे काही हिंदूंच्या पलायनाच्या बाबत आरोप केले जातात त्याबाबतही जे आहे ते काँग्रेसने का प्रश्न उपस्थित नाही केला. मी एक सांगू आपल्याला, गेले 15 दिवस जवळजवळ 10 ते 12 दिवस मी स्वतः काश्मीरमध्ये होतो आणि त्यावेळेला अनेक मुस्लिमांच्या बरोबर मी ज्या वेळेला बोललो त्यावेळेला मला असं स्पष्टपणे दिसून आलं की त्या ठिकाणचा जो मुस्लिम आहे त्याला बिघडवण्याचं काम जे आहे ते सुद्धा आमच्या हिंदुत्ववादी मंडळीने केलेलं आहे. मुळातला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर काश्मीरमधला मुसलमान जो होता तो सेक्युलर होता. तो कुठे त्याला जर विचारलं तुम्ही आता की तुला पाकिस्तानमध्ये जायचं आहे का, तुम्हाला पाकिस्तान हवं आहे का, तर तो स्पष्टपणे सांगणार की मला पाकिस्तानमध्ये जायचं नाही आहे, पाकिस्तान मला नको आहे. त्या ठिकाणी जो आतंकवाद चाललेला आहे, त्या ठिकाणी जी हुकुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. आम्ही स्वकुशीने भारतामध्ये आलेलो होतो, परंतु भारतामध्ये आल्याच्या नंतर भारतामधले जे हिंदुत्ववादी आहेत त्या हिंदुत्ववाद्याने कधीही आम्हाला आपलं म्हटलेलं नाही. आणि आज जे काही वातावरण अनेक वर्षांपासून जे निर्माण केलं गेलेलं आहे त्याचा परिपाक म्हणून आज त्या ठिकाणचा मुसलमान जो आहे तो कधीतरी घोषणा करतो, पाकिस्तानचे झेंडे वगैरे त्या ठिकाणी काही अतिरेकी जे असतात ते फडकवण्याचा प्रयत्न करतात, हिंदुस्थानाच्या बद्दल काही विरोधी घोषणा दिल्या जातात. हे जे होतं आहे याचं कारण जे आहे की जी सहिष्णुता आपण जे मेजॉरिटी मंडळीने जी सहिष्णुता निर्माण करायला पाहिजे होती त्याला कुठेतरी गालबट लावण्याचं काम जे आहे ते आमच्या हिंदुत्ववादी जे मंडळींचे जे पुढारी आहेत, नेते आहेत, ह्या मंडळीने केलेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो, आपण मगाशी म्हणालात की कैरानामध्ये जे काही चाललेलं आहे, मला वाटतं की 346 फॅमिली ज्या आहेत त्या फॅमिलीज त्या ठिकाणी विस्थापित झालेल्या आहे. आता काही मंडळींचं असं म्हणणं आहे की आता हेमंत देसाई म्हणाले, अबू आझमी सुद्धा म्हणाले की या ठिकाणी तिथे जे गुंडागिरी चालते त्याचा थोडा बहुत परिणाम आहे आणि त्या परिणामामुळे ती मंडळी जी आहेत ती बाहेर गेलेली आहेत, व्यापारी मंडळी गेलेली आहेत, कारण त्यांच्याकडूनच खंडणी वसूल केली जाते. मी एवढंच म्हणेन की जर हे सगळं प्रकरण आहे, ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल एक गोष्ट आहे, काँग्रेस पक्ष जो आहे तो कधी धर्माचं राजकारण करत नाही. हा जो देश आहे तो घडवण्याचं जे काम आहे, या देशाला आझादी मिळवून देण्याचं काम जे आहे ते हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळं धर्माने केलेलं आहे. आणि आज जे भारतीय जनता पक्षवाले मोठे हिंदुत्ववादी म्हणून जो स्वतःला समजतात आणि देशप्रेमी आणि देशभक्त स्वतःला म्हणून घेतात, ही मंडळी त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, त्या आंदोलनामध्ये कुठेही नव्हती, कळलं का नाही. परंतु हा लढा लढण्याचं काम जे आहे या देशातल्या हिंदू मुसलमानांनी रक्त सांडलेलं आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा सातत्याने हिंदूंच्या बाजूने जसा आहे तसाच तो मुसलमानांच्या बाजूने आहे. अशी काही प्रकरण होत असतील तर त्या ठिकाणी जर खरोखरच त्याची चौकशी जर करायची असेल तर भारतीय जनता पक्षाचे त्यांना त्या मुद्द्यावर बोलायचं आहे, त्यांना बोलू दे ना. नाही, तुम्ही जो प्रश्न मला विचारला त्या अनुषंगाने मी म्हणेन की या प्रकरणामध्ये किंवा आणखी मग मुझफ्फरनगरच्या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी होऊन जाऊ दे ना.
निपक्षपातीपणे चौकशी होऊन जाऊ दे. आणि आता सीबीआय जो आहे तो त्यावेळेला असं म्हटलं जायचं की काँग्रेस पक्षाचा पोपट आहे. आता हा सीबीआय जो आहे तो सीबीआयचे जे रिपोर्ट्स येत आहेत कळकने, उदाहरणार्थ आता याच्यामध्ये मालेगावच्या प्रकरणामधले जे प्रकरण आहेत, भोगे साहेब, मी काय म्हणतो, NIA ची तुम्ही- प्रकरणं, हे भोगे सगळे जे साहेब, प्रकरणं आहेत, किती ते मोठं उत्तर पाहिल्यानंतर- करताय तुम्ही, त्यांना बोलू द्या ना सगळ्यात अगोदर. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा, म्हणजे अबू अबू आझमी आझमी तुमच्या प्रश्नाला जे आहे ते काउंटर उत्तर देत आहेत. अबू आझमीजी काय म्हणणं आहे तुमचं? काँग्रेसचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे आहे ते धार्मिक राजकारण जे आहे ते कुठलंही आता काँग्रेस तरी करत नाही संपूर्ण प्रकरणामध्ये, तुम्ही उत्तर द्या. नहीं, देखिए कांग्रेस भी एक सेकुलर पार्टी है। मैं नहीं मानता हूं कि कांग्रेस बीजेपी की तरफ से है। हाँ, बस कांग्रेस की जो थोड़ा सा लीडरशिप में कहीं कमी हो गई, या कांग्रेस ने आज़ादी के बाद सबसे ज़्यादा हुकूमत देश में किया और लोग जरा कांग्रेस से संतुष्ट नहीं थे, उसकी वजह से बीजेपी सत्ता में आ गई, वरना बीजेपी सत्ता में कभी नहीं आ सकती। बीजेपी का जो फुल फॉर्म है भारत जलाओ पार्टी, वो बिल्कुल सही है। वो देश को तोड़ना चाहती है, वो धर्म के नाम पर 100% राजनीति कर रही है। इसके लोग जो है कैसे कैसे जहर बोल रहे हैं, तो इससे देश टूटेगा। और मुसलमान कितनी तादाद है? 14.5%। 14% मुसलमानों की राजनीति कौन कर सकता है? मुस्लिम लीग कर रही थी, खत्म हो गई मुस्लिम लीग। और एक पार्टी आप आइए सामने, MIM सिर्फ हैदराबाद में 4, 5, 6 सीट जीत कर आती है आज तक। समाजवादी पार्टी एक सेकुलर पार्टी है जिसकी 232 सीटें उत्तर प्रदेश में है। समाजवादी पार्टी ने कभी हिंदू मुसलमान की राजनीति नहीं किया, सबको बराबर एक हाथ से देखा है। तो ये सिर्फ राजनीति हो रही है। बीजेपी चाहती है देश में, उत्तर प्रदेश में कब्जा करके इस देश पे कब्जा करे और इसमें हिंदुत्ववादी चीजों को ला करके इस देश को हिंदू राष्ट्र बनाए और मुसलमानों को 2 नंबर का नेशनल बनाए। ये उसका सपना है। मगर इस देश का हिंदू बहुत मजबूत है, इस देश का हिंदू बहुत सेकुलर है। जब कहीं जरूरत पड़ती है तो मुसलमानों से पहले हिंदू खड़ा हो जाता है सांप्रदायिक शक्तियों के खिलाफ। मुझे खुशी है, अभी इसके पहले जो बोल रहे थे मैं उनकी तारीफ करता हूं, अच्छी बात उन्होंने कहा। हम सब हिंदू मुस्लिम इस मुल्क में रह करके इस मुल्क को आगे बढ़ाएंगे और ऐसी शक्तियां जो देश में बोगस प्रोपगेंडा करके काम कर रही है उनको खत्म करना चाहिए हम लोग। बरोबर. आपण सतीश कोचरेकर यांच्याकडे सुद्धा जाऊया. सतीश कोचरेकर, मला तुमचा प्रश्न आहे, तुम्ही चर्चा ऐकली असेल या संपूर्ण प्रकरणामध्ये. कुठेतरी असं म्हटलं जातं की एक अजेंडा आहे, ज्या अजेंड्याच्या तहत या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे हिंदुत्ववाद्यांनी. नाही, सुरुवातीला फक्त स्पष्ट करतो, मी सनातन संस्थेचा प्रवक्ता नाही आहे, हिंदू जनजागृती समितीचा प्रवक्ता आहे. आणि खरं तर अभिनंदन करावं लागेल की हा मुद्दा तुम्ही आज घेतला एका स्थानिक जो चॅनल आहे आपला त्याच्यावर घेतला. कारण राष्ट्रीय चॅनलचे पत्रकार तिथे जाऊन आले, तिकडे त्यांना कळलं की 350 कुटुंबियांचं विस्थापन होत आहे. पण आत्तापर्यंत चर्चा ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की 350 कुटुंबियांचं जे काही विस्थापन झालं आहे, कोणाचे जीव गेलेत, कोणावर बलात्कार झाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त राजकारण म्हणून बाजूला टाकल्या जात आहेत आणि मूळ ज्या समस्येवर दुर्लक्ष केलं जात आहे. आज काश्मीरमध्ये काही प्रश्न निर्माण नाही झाला आहे का? आज इतक्या वर्षानंतर सुद्धा काश्मीरी पंडित तिकडे गेलेले नाही आहेत, जाऊ शकलेले नाही आहेत. आणि हे दुसरं काश्मीर निर्माण झालं आहे, तर त्याकडे लक्ष देण्याऐवजी किती जणांनी तिथे कोणी राज्य केलं, तिथे खंडणी. अहो साधी गोष्ट आहे, मुलायम सिंगांचं उदाहरण सांगतात. सकाळी हनुमान चालीसा वाचली म्हणून काय तो हिंदू झाला नाही. तिकडच्या हिंदूंसाठी काय प्रयत्न केले मग गेल्या 2 वर्षामध्ये मुलायम सरकारने? इतकं गंभीर प्रकरण इथे असताना ह्या सगळ्या बाजूच्या आज राजकारण. किसानों की आत्महत्या सबसे ज्यादा महाराष्ट्र अहो में हो रही तुम्ही है, उत्तर हे बघा, प्रदेश में हो रही है। अबू आझमी नको तिथे भरकटू आज नका, मजदूरों को नको सबसे तिथे ज्यादा भरकटू समस्या नका. उत्तर प्रदेश में मिल अहो रहा है। नको तिथे भरकटू नका, मुद्द्यावर या. त्या 350 हिंदू के कुटुंबियांसाठी क्या, तुम्ही हिंदू काय के ठेकेदार आप लोग केलं? हैं क्या? त्या 350 कुटुंबियांसाठी तुम्ही काय किसके लिए? केलं? तिथे बलात्कार झाला त्यासाठी तुम्ही काय केलं? आज तुम्ही राजकारणाचं म्हणताय. गेली जेल में काँग्रेस लोगों को सातत्याने लोग जेल अहो में, कसले जिन्होंने सहिष्णुतेचं उदाहरण वहाँ देताय मदद तुम्ही? किया, वो सब जेल में है। काँग्रेसवाले सांगतायत जेल में की है म्हणे लोग, सगळं उनको जेल में हिंदुत्ववाद्यांनी डाला केलं. गया। मग इतक्या वर्ष तुम्ही सत्ता हिंदुओं अति के उपभोगली संरक्षण आप आणि मग लोग नहीं इतका हो, काश्मीरचा हिंदुओं का प्रश्न तुम्ही संरक्षण निर्माण मुलायम करून सिंह ठेवला. यादव को अच्छी तरह तिकडच्या मालूम है हिंदूंची हिंदुओं का संरक्षण वाताहत कैसे लावली, होता है। तिकडच्या हिंदूंना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते सगळं काँग्रेसच्याच आप हिंदू सगळ्या के ठेकेदार कार्यकाळामध्ये हो क्या? झालेलं आहे. आणि हिंदू सहिष्णू असले त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. कोणी अगदी डोक्यावर बस आधी आता हिंदूंना सहिष्णू म्हणून पक्का अगदी तुम्ही- हिंदू मुसलमान पक्का हिंदू है मुलायम सिंह यादव, पक्के हिंदू है अहो अखिलेश मग यादव, त्या उन्हें 350 हिंदुओं की कुटुंबियांसाठी चिंता तुम्ही है, वो काय हिंदू खुद केलं? है। आज तुम्ही और म्हणताय उत्तर तिकडच्या प्रदेश के हिंदुओं ने खंडणीखोरांमुळे उनको जर गेले वोट देकर असतील सत्ता तर तो खंडणीखोर मुसलमान असो नाही तर हिंदू असो त्यावर शासन खंडणी करायला का पाहिजे मुस्लिम होतं तुम्ही. करता, हिंदू का का नाही सबसे शासन जेल केलं में तुम्ही डाला त्यांना का शासन केलं नाही? त्यांना त्यांचं घरदार का सोडावं लागलं? जेल में भेजा, जेल में एनकाउंटर हुआ अहो, ऐसा कसले हुआ। कसले या एन्काउंटर? प्रश्नाचं आज हे उत्तर टीव्हीचं द्यायला- रिपोर्ट कितने काय मारे खोटे गए गुंडे उत्तर प्रदेश में, टीव्हीचं रिपोर्ट पुलिस खोटे मुठभेड़ में। अहो अबू आझमी टीव्हीचे रिपोर्ट खोटे आहेत का? तिकडचे पत्रकार जाऊन सांगतात दिल्ली तुम्हाला में क्या साधा हो रहा है? विश्वास दिल्ली नाहीये में त्यांच्यावर. आज ही की रिपोर्ट, दिल्ली में भाजपा की सरकार है, चलती हुई महिला को खींचकर चलती गाड़ी अहो, में रेप किया अबू गया। आझमी दिल्ली के मुद्द्यावर अंदर या. डिप्लोमेट अबू लेडी आझमी को पकड़ के मुद्द्यावर रेप या. किया जा नको रहा तिथे है। भरकटवू दिल्ली में नका. लोगों को मारा जा अहो रहा है, क्या नको कर रहे तिथे हैं आप? भरकटवू नका. मुद्दा त्या 350 कुटुंबियांसाठी तुम्ही काय महाराष्ट्र केलं में त्या क्या अगोदर हुआ? सांगा. त्या 350 अभिनव कुटुंबियांसाठी तुम्ही काय अभिनव केलं?
अभिनव उगाच तुम्ही भारत, हिंदू मुसलमान करू नका. सनातन संस्था लोग क्या मुसलमानांसाठी कर रहे तुम्ही हैं? प्रचंड काही करताय, मुसलमानांसाठी प्रचंड तिकडे केलं जातंय. नाही, हिंदूंसाठी तुम्ही मुसलमान तिथे हिंदू काय कोई करणार अंतर ते आधी नाही. सांगा. नको तिथे राजकारण करायला जाऊ हिंदू नका. हमारा भाई अबू है, आजमी- हम हिंदू के लिए अपने अबू बदन आजमी जी का या ठिकाणी जो आखिरी प्रश्न दे सकते उपस्थित हैं. करण्यात आलेला आहे की मुलायम सरकारने हम हिंदू हिंदूंसाठी के लिए काय अपने केलं, मुलायम बदन का सरकार नेहमी आखिरी खून भी दे सकते अल्पसंख्याकांसाठी वागते असा आणि एक आरोप मुळात होतो. राजकारण यामध्ये आणलं मुसलमानांसाठी का? मी तर वागते, म्हणतोय पुढची अल्पसंख्याकांसाठी चर्चा- काम मी करते, मात्र म्हणतोय हिंदूंसाठी पुढची काही चर्चा करत नाही. राजकारणावर या करू या नका. प्रश्नाचं उत्तर तुम्ही काँग्रेसने द्या. काय केलं, या भाजपने या काय ठिकाणी केलं, सतीश संदर्भात सतीश सांगू जी नका. अबू आजमी या सही है प्रश्नाचं कि उत्तर देत मुलायम आहेत. सिंह यादव- अबू आजमी जी ये बात सही है. हिंदूंसाठी सही मुलायम है. सरकार काही करत नाही असा या ठिकाणी आरोप आहे. ये अब अगर हिंदू के साथ नहीं कर रही है मुलायम सिंह यादव तो 232 सीटें समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश में कैसे चुन के आ गई? अहो मुसलमानांच्याच वोटवर आली होती. तुमचं ते मतांचं मुसलमान की ध्रुवीकरण आहे, कितने वोट आहे? त्याच्यावर सगळी 14% जिंकून आली ती लोक. लक्षात आलं का? ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य झाला मुलायम ना त्या सिंह ठिकाणी यादव अत्याचार की झालेला अगर आहे. गलती आज है काय तो केवळ ये इथे गलती फक्त है उत्तर प्रदेशात कि वो होतं तसं नाहीये मुसलमानों ते. को भी संरक्षा दे रहे हैं. हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, वो बीजेपी की तरह से, शिवसेना की तरह से जातिवादी नहीं है. वो सबको एक अहो, नजर खरं से देखते जातीयवादी हैं. कोण आहे ये ते आपको सगळ्यांना बुरा लगता माहिती है. आहे. आप चाहते खरं हो कि जातीयवादी मुसलमानों कोण को आहे ते फेंक दिया सगळ्यांना जाए, माहिती आहे. मुसलमानों को किती समुद्र में राजकारण डाल दिया मुस्लिम जाए. राजकारण मुलायम करताय सिंह ना ते यादव सगळं कहते माहिती हैं, आहे. डॉक्टर भीमराव अंबेडकर के आज या संविधान देशामध्ये के हिंदू म्हणून मुताबिक जगणं मुसलमान भी लज्जास्पद इस देश झालेलं का शहरी है. आहे. लक्षात आलं उसको बराबर का का? हक या मिलेगा. देशामध्ये हिंदू म्हणून जगणं लज्जास्पद झालेलं पण आहे. आज तुम्ही जेव्हा एक लक्षात घ्या, जेव्हा हिंदूंना अतिरेकी ठरवलं जातं, त्यांच्यावर खोटे आरोप केले जातात हिंदू आणि त्या ठिकाणी इकडचा हिंदूंना मुसलमान जे तरुण आहे जेव्हा ते ISIS मध्ये जातो, त्या एक ठिकाणी मिनिट हिंदूंसाठी मॅम, मुलायम सरकार काम करत नाही. मुलायम सरकार हे नेहमी अल्पसंख्याकांसाठी काम करते. मुझफ्फरनगर सारखा मुद्दा आला की अखिलेश यादव बोलतात, मात्र कैराना सारख्या घटनेवरती अखिलेश यादव जे आहे ते 2 वर्ष त्यांना ही घटना माहिती नसते, अशा प्रकारची घटना आहे. काय तुम्ही सगळ्या गोष्टीकडे पाहून म्हणाल? नाही, आता पहिली गोष्ट म्हणजे याला धार्मिक रंग हे समाजवादी पक्ष आणि हिंदू जागरण समितीचे ते दोघंही देतात पद्धतशीरपणे. आता त्यांचं असं हिंदू जनजागरण समितीचं म्हणणं आहे की 345-50 लोकांचं तुम्ही काय केलं. त्याच्यामध्ये काही महिलांवरती बलात्कार झाला असं ते म्हणाले. ते मी हे वाचलं नाही किंवा बघितलेलं नाही. तेव्हा त्यांना जर ठोस माहिती नसेल तर अशा प्रकारचे प्रक्षोभक बोलण्याचं काही कारण नाही. आणि जर झालं असेल त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, शंकाच नाही. पण हे हिंदू गुंडांनी हल्ला केला, मुस्लिम गुंडांनी हल्ला केला अशा पद्धतीने म्हटलं आपण तर राजा भैया हे कोण आहेत बघा. त्यांना हिंदू गुंड म्हणतो का आपण? त्यांना गुंड म्हणतो ना आपण. तेव्हा ही भाषा मुळात पहिल्याने बदलली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे समाजवादी पक्षाचं पार्टीचं असं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगली आहे. ते सेक्युलर असल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोघंही अतिशय गुण्यागोविंदाने आणि सुखाने नांदत आहेत असं जर म्हणायचं असेल त्यांना. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि सपाचं आतून एक चांगला सुसंवाद आहे. त्यामुळे संसदेमध्ये काही विधेयकांच्या बाबतीत मुलायम सिंग यांनी जी भूमिका घेतली त्याच्यावरनं ते स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अयोध्येसारख्या बाबतीत आता तिथे अनेक शिला आणण्यात आल्या आणि आता लवकरच त्याचं तिथे मंदिर उभारणीचं काम चालू होईल असं सुब्रमण्यम स्वामींपासून अनेकजण सांगतात. एवढ्या जर तिथे विटा आणल्या असतील तर त्या विटा हेच तिथे समाजवादी पक्षाचं सरकार आहे ना, मग त्या कशा आणल्या गेल्यात तर त्याबद्दल त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. दुसरं एक उदाहरण देता येईल की दुर्गा नागपाल या IAS अधिकारी ज्या आहेत बरोबर, त्यांना जो अनुभव आला अनधिकृत वस्त्या तोडण्यासाठी किंवा प्रार्थनास्थळं तोडण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांना जो अनुभव आला तो अतिशय वाईट आहे. त्यांची बदली करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला आणि त्यावेळी टीका झाली. हे या अशा अनेक गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता गुंड होते, जे दहशतवादी होते आणि त्या दुर्दैवानी किंवा सुदैवानी काही म्हणा त्याच्यामधले मुस्लिम दहशतवादी होते, त्यांच्यावर गंभीर आरोप होते, त्यांच्यावरच्या केसेस काढून टाकण्यासाठी मुलायम सिंग यांनी अखिलेश यांच्या सरकारने पावलं टाकली. तेव्हा त्याच्यावरती मोठी झोड उठवली. तेव्हा हे यांचा सेक्युलरिझम जो आहे तो सुद्धा निषेधार्ह आहे. तेव्हा ते त्यांचा काही तथाकथित सेक्युलरिझम त्याला काही अर्थ नाही. त्यांची बाजू आणि पण आपल्यासोबत आहे म्हणजे अबू आझमी सध्या नाहीये, तर अबू आझमींना जायचं होतं अबू आझमींना, त्यामुळे आपण भाजपाकडे जाऊया दुसऱ्या उत्तरासाठी. या ठिकाणी गणेश सोनी, मला तुम्हाला प्रश्न आहे की 40 मुसलमान कुटुंब देखील त्या ठिकाणून जे आहे त्यांनी पलायन केलेलं आहे, कैराना सोडून दुसरीकडे कामासाठी गेलेले आहेत. मात्र मग फक्त शेवटी हिंदू त्या ठिकाणी जे आहे ते पलायन करतात, 346 कुटुंब पलायन करतात. अशा प्रकारचा मुद्दा का उचलला जातो? कारण स्थानिक वृत्तपत्रांच्या म्हणण्यानुसार काही मुसलमान कुटुंब आहेत त्यांनी देखील हा जो त्रास होतोय, हा जो गुंडगिरीचा त्रास होतोय, खंडणीखोरांचा त्रास होतोय, हल्लेखोरांचा त्रास होतोय, हा मुसलमान कुटुंबांनाही आहे आणि त्यांनी त्या ठिकाणून पलायन केलंय. नाही, याच्यामध्ये एवढंच सांगता येईल की स्थानिक प्रशासन आहे जिल्हा पातळीवरचं ते अतिशय कमकुवत आहे. हे तर आपल्याला स्वाभाविकपणे दिसतंय.
आणि उत्तर प्रदेशमध्ये जेवढ्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ज्या काही संध्या उपलब्ध व्हायला हव्या होत्या गेल्या 5 वर्षामध्ये तेवढ्या काही झालेल्या नाही. स्थलांतर मायग्रेशन हे अद्यापही होते रोजीरोटीसाठी. आणि जर काही मुसलमान मंडळी जर उत्तर प्रदेश सोडून म्हणजे कैराना जो शामली म्हणून जिल्हा ओळखला जातो ही इतरत्र गेली असतील तर ते एक इट इज इन द ड्यू प्रोसेस घडलेला आहे. परंतु भीतीपोटी जाण्याचा जो काही प्रकार घडलेला आहे खास करून खंडणीचे जे काही प्रकार घडले आहेत. आणि आता कोचरकर सांगत होते की आपल्या यांनी सतीश आपले मित्र त्यांनी विचारलं की बलात्काराच्या घटना कुठे घडल्या. काही नावं देखील कश्यप नावाच्या कम्युनिटीच्या महिलांवरती दुर्दैवाने अत्याचार झालेले त्यांच्या बलात्कार झाल्यानंतर खून देखील घडण्याचे प्रकार घडलेले ते वर्तमानपत्रात ती नावं देखील आलेली आहेत. आणि याच्यामध्ये एक सांगावं मला वाटतं की अल्पसंख्याक लोकांचं संतुष्टीकरणाची जी काही प्रक्रिया आहे तिचा जो पायंडा जो मुलायम सिंगाने जो घातला होता तोच त्यांच्या चिरंजीवांनी कायम ठेवला. एक वानगी देखील उदाहरण देतो की मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी 30,000चं प्रथम प्रयोजन करण्यात आलं होतं आणि इतर धर्मियांसाठी म्हणजे मुस्लिम सोडून त्यात हिंदू आले बौद्ध आले वगैरे सर्व आले त्यांच्यासाठी केवळ 20,000 होती. या बाबतीत जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा ही 30,000ची जी शिष्यवृत्ती आहे ती 30ची त्यांनी 20वरती आणली आणि आता सर्वांना समान अशी 20,000 रुपयाची शिष्यवृत्ती त्यांनी वर्षाला जाहीर केलेली आहे. यावरून काँग्रेसने गेले 50 वर्ष जे संतुष्टीकरणाचा जो काही प्रयोग जो चालवला होता तोच प्रयोग अल्पसंख्याकांच्या बाबतीत मुलायम सिंग सरकारनी समाजवादी पार्टीनी हा देखील सातत्याने चालवलेला आहे. आज त्यांचं 5व्यांदा सरकार अस्तित्वामध्ये आहे आणि पिताश्रींची जी काही वाटचाल होती त्याच वाटचालीवरती चिरंजीव देखील चाललेले. समाजवादी पार्टी काम करते. एका छोट्याशा ब्रेकची खरं वेळ झालेली आहे. अबू आझमी आपल्यासोबत नाहीत. खरं त्यांच्याकडनं याचं उत्तर घेतलं असतं मात्र मी निलेश खरे यांच्याकडून याचं उत्तर घेणार आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.